हप्तेवाला साहेब आला की संजना त्याच्यासमोर आंबे उघडे करायची. तरी पण साहेब तिला हप्ता भरायला सांगत होता. संजना म्हणाली, साहेब तुमचा हप्ता तुम्ही तसा वसूल करा. नंतर साहेबांनी संजनाकडून पलंगावर हप्ता भरून घेतला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संजनाच्या नवऱ्याने एका प्रायव्हेट कंपनीकडून लोन घेतलं होतं. तिचा नवरा थोडा व्यसनीच होता. आता त्याच्याकडे लोनचे हप्ते भरायला काहीच नव्हतं. त्याने संजनाला सांगितलं की हप्ता घ्यायला साहेब येतील. ज्या दिवशी हप्ता होता त्या दिवशी साहेब संजनाच्या घरी आला आणि तिचा नवरा साहेबाला बघून घरून निघून गेला. साहेब संजनाला म्हणाला, तुमचा नवरा कुठे आहे? मी हप्ता घेण्यासाठी आलो. संजना म्हणाली, माझा नवरा बाहेरगावी गेला आहे. 2-3 दिवसांनी तो येईल. हप्त्यावाला साहेब त्या दिवशी तर गेला, पण 3 दिवसानंतर परत आला. त्या दिवशी पण संजनाचा नवरा बाहेर गेला होता. आता तर साहेब संजनाला म्हणाला, तुम्हाला हप्ता भरावाच लागेल. संजना म्हणाली, साहेब हप्ता भरायला तर काहीच नाही. साहेब तर रोजच घरी येऊ लागला. संजनाचा नवरा तिला म्हणाला, हप्ता भरायला काही नाही. आता तू त्या साहेबाला सांभाळून घे. नंतर नवरा असा कसा बोलतो, संजनाला तर खूपच राग आला होता तिच्या नवऱ्याचा. पण तिने आता ठरवलं होतं. तिचा नवरा पण तिला वेळ देत नव्हता आणि तिला त्याच्याकडून पण प्रेम भेटत नव्हतं. त्यामुळे संजना पण आता हप्तेवाला साहेब आज तर सकाळीच आला होता. संजना नेमकीच अंघोळीहून आली आणि ती साहेबासमोर गेली आणि तिने साहेबासमोर आंबे उघडे केले. आंबे बघून साहेबाच्या तोंडाला पाणी आलं होतं. तरी पण तो म्हणाला, तुम्हाला हप्ता भरावाच लागेल. संजना आता रोज पण साहेब आला की आंबे उघडे करायची. तरी पण साहेब तिला हप्ता भरायला सांगायचा. संजना आता साहेबाला म्हणाली, साहेब हप्ता भरण्यासाठी काहीच नाही. तुम्ही हप्ता तसा वसूल करा. संजना तर साहेबाला संधी देऊ लागली होती. त्याने पण आता विचार न करता संजना साहेबाला घेऊन पलंगावर गेली आणि साहेबाने तर हप्ता पलंगावरच भरून घेतला. साहेब संजनाला म्हणाला, हा फक्त एकच हप्ता झाला, अजून बाकी आहे 5 हप्ते. नंतर जेव्हा हप्ता आला तेव्हा तो साहेब संजनाकडे यायचा आणि हप्ता चांगलाच वसूल करायचा. संजनाने तर वेळेवर पूर्ण हप्ते भरले होते. हप्ते झाल्यावर पण तो साहेब संजनाकडे यायचा आणि म्हणायचा, काही बोनस भेटेल का हप्त्याचं? संजना तर नंतर त्याला बोनस पण देऊ लागली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.